नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे कांद्याची भजी. पावसाळा म्हटला का कांद्याची भजी आवड. कांद्या भजी कशी बनवायची? सोडा न वापरता किंवा तेल न घालता अगदी कुरकुरीत बाहेर जशी मिळतात, खेकडा भजी म्हणा किंवा असं आपण कांदा भजी कुरकुरीत कशी करायची ही सुद्धा टिप्स दिलेली आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. आता पावसाळ्यामध्ये नक्कीच भजी वेगवेगळ्या प्रकारची करून खातो, पण कांदा भजी ही सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही पावासोबतसुद्धा खाऊ शकता चटणी लावून, आणि अशीही चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता चटणीसोबत. अगदी छान कुरकुरीत कांदा भजी होतात. त्यासाठी आपल्याला 5-6 कांदे घ्यायचे आहेत आणि उभे कापून घ्यायचे आहेत. उभे कापल्यानंतर अगदी पातळ पातळ कापायचे आहेत, जास्त जाड ठेवायचे नाही. त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या मिठामध्ये आपल्या कांद्याला सगळीकडे चोळून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये मीठ घातलं का कांद्याला पाणी सुटतं. हे का करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे. कांद्याला पाणी सुटलं का त्या कांद्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे. म्हणून आपल्याला मीठ घालून कांद्याला सगळीकडून चोळून पाणी सुटेस तोपर्यंत चोळून घ्यायचं आहे. कांद्याला मीठ चोळून ठेवायचं आहे. 2-3 मिनटं असं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान कांदा मिठात मुरला जातो. आता हे पहा, मीठ चोळून ठेवलेलं आहे आणि त्याच्या चकत्यासुद्धा अशा बाजूला झालेल्या आहेत कांद्याच्या. थोडा वेळ ठेवून देऊ आणि नंतर पुढची प्रोसेस करायची आहे. झालेलं आहे 2-3 मिनटं ठेवून. आता त्यामध्ये घालायचा आपल्याला ठेचा. ठेचा म्हणजे आलं, लसूण, हिरवी मिरची ह्याचा ठेचा घालून घ्यायचा आहे. कोथिंबीरही घ्यायची आहे थोडीशी वाटायला. आता ओवा घ्यायचा आहे आणि हातावर चोळून त्यावरती घालायचा आहे. तुम्हाला ठेचा जसा तिखट खात असेल त्याप्रमाणे घाला. आता थोडीशी हळद आणि थोडासा आपला चाट मसालाही घालू शकता आणि थोडंसं लाल तिखट घाला. अगदी खमंग कुरकुरीत जिभेवर चव रेंगाळत राहील अशी कांदा भजी होते. तुम्ही कधी अशी करून पाहिलेत का? नसली पाहिली तर नक्कीच ही ट्रिक करून पहा, ठेचा कांदा भजीची. कांदा भजी म्हटलं का पावसाळा आला का आपोआप आठवण येते आणि तोंडाला पाणीसुद्धा सुटतं. आता मसाले आपण घोळून घेतले, त्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. पीठ आधी थोडंसंच घाला, कारण आपल्याला पाणी न वापरता पीठ भिजवायचं आहे. 1 चमचाभर तांदळाचंही पीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे एवढे मोठे पळी एवढी बेसन पीठ घातलेलं आहे. आणि कांदा पोहे खातो तेवढा चमचा आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर वगैरे काही न वापरता आपल्याला ही भजी करायची आहे. आता कांद्यामध्ये सगळी मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित. जसं जसं पीठ मळाल तुम्ही कांद्यामध्ये, तसं कांदा पीठ सोकून घेतो आणि आपलं पीठ भिजलं जातं. छान त्या कांद्यामध्ये हाताने चुरगळायचं आहे, म्हणजे आपल्याला पाणी लागत नाही. तुम्ही कांदा चुरगळत राहाल तर पाणी सुटत जाईल पहा, आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ भिजवायचं आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी जर हवं, म्हणजे पीठ जास्त झालं असेल तर थोडंसं पाण्याचा हापका मारू शकता. हे पहा,
आपलं झालेलं आहे पीठ मळून व्यवस्थित. कांद्यामध्ये पीठ असं भिजवायचं छान रगडून रगडून, म्हणजे आपला कांदे भजी अगदी कुरकुरीत आणि त्याच्यात चवही अप्रतिम येते. आता पीठ भिजवून झालेलं आहे. कढई ठेवलेली आहे तेलाची, गरम व्हायला तेल झालेलं आहे पहा. थोडंसं घालून मी घेतलेलं आहे. तेलही गरम झालेलं आहे. आता आपल्याला सोडायचं आहे कसं, गोल गोल भजी सोडायची नाही. जसं तुमच्या हातात येईल तशी तुम्ही घालून घ्यायची आहे. कारण गोल गोल भजी केलात तर कुरकुरीत होणार नाही. म्हणून कांदा जसा सुटेल त्याप्रमाणे आपण भजी घालून घ्यायची आहे. आणि कांद्याची भजी मैत्रिणींनो, तुम्ही फास्ट गॅसवर तळायची नाही. घालून झालं भजी का आपला गॅस मिडियम करायचा आणि छान कुरकुरीत होस्तोपर्यंत तळायची आहे. कांदा भजी म्हटलं का लहानांपासून मोठ्यांपासून सगळ्यांनाच आवडते. पण तुम्ही एकदा ठेचा भजी करून पहा. कांदा ठेचा भजी नक्कीच सगळ्यांना आवडेल. करून पहा आणि आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता आपली कांदा भजीचा कलर बदललेला आहे. याचा अर्थ आपली भजी छान कुरकुरीत झालेली आहे. काढून घ्यायची आहे तेल निथळून. आणि मैत्रिणींनो, आपण याच्यात सोडा वापरलेला नसल्यामुळे तेलही जास्त लागत नाही. सोडा घातला का तेल खेचून घेतं, पण सोडा न वापरता तुम्ही भजी केली तर तेल अजिबात सोकलं जात नाही. आता ह्या तेलामध्ये आपण परत एकदा घालून घ्यायची आहे भजी. अशी सगळी भजी आपण करून घ्यायची आहे ह्याचप्रमाणे. आता तेल गरम होतं आणि आता मीडियम गॅस केलेला आहे. घालून घेतल्यानंतर परत एकदा कुरकुरीत होस्तोपर्यंत तळून घ्यायची. तुम्हाला आवडली ठेचा कांदा भजी तर नक्की करून पहा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडले तर एक कमेंट जरूर करा. ह्याच्यात काय बदल करायचा असला तोही सांगू शकता. आता कांदा भजी म्हटलं का मिरचीही लागतेच. मिरची थोडी कापून घ्यायची मध्ये मैत्रिणींनो, म्हणजे चिरा पाडून, आणि त्याला मीठ लावायचं आहे, म्हणजे तिखट लागत नाही मिरची. आणि छान तळून घ्यायची. आणि अख्खी मिरची टाकली तर तेलात फुटली जाते. हेही लक्षात ठेवा टिप्स मैत्रिणींनो. भजी आपली करून झालेली आहे. मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे. छान आता चहासोबत ताव मारायचा आहे. ह्या पावसाळ्यात नक्की करून पहा ठेचा कांदा भजी आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. कुरकुरीत झालेली आहेत, अगदी पटकन तुटतायत आणि दिसायलाही तेवढीच खमंग दिसतायत. मिरचीसोबत चहासोबत नक्की खाऊन पहा. आणि रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. आवडली तर नक्कीच सबस्क्राईब